गणेशाचा जन्म कसा झाला कथा आपण आज ऐकूया। गणेश चतुर्थीच्या दिवशी ही व्रतकथा ऐकल्याने सर्व समस्या दूर होतील। सध्या सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांचं गणरायांचं आगमन झालं आहे। हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला फार पुढचे 10 दिवस सर्वत्र भक्तिमय वातावरण असणार आहे। कोणतंही विघ्न दूर करणारा देवता म्हणजे गणरायाची मनोभावे भक्ती केल्यानंतर फळ देखील गोड मिळतं। गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन कामं सुरू केल्याने प्रत्येक कामात यश मिळते। श्री गणेश ज्ञान आणि बुद्धीची देवता मानले जाते। या दिवशी पूजा केल्याने बुद्धी वाढते। गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाकडे सुख समृद्धी मागितली जाते। शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शिरावर हळद लावून आणि उटणं लावलं होतं। हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले। अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला। माता गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली। यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही। यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं। जेव्हा माता पार्वती तेथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप झालं। मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला, आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं। यावेळी सर्व देवताही तिथे जमा झाले। भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला। बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं। यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या झाडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले। पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं। यानंतर भगवान शंकराने गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य बनवलं। याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशांची पूजा केली जाते। तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं आहे।